जॉमेट्रीच्या सिलेबसमध्ये आपल्याला काही हॉट क्वेश्चन्स आहेत, मोठे प्रश्न ज्याच्यासाठी आपल्याला फॉर्म्युले पाठ पाहिजेत. त्याच्यानंतर तुम्हाला ॲप्लिकेशन समजलं पाहिजे आणि प्रॅक्टिस सेट सगळे सॉल्व केलेले पाहिजेत. तर तुम्हाला हे थोडेसे मोठे प्रश्न जे वेगळे ॲप्लिकेशनमध्ये मोडतात ते आपण आता सॉल्व करण्याची सिरीज स्टार्ट करूया. याच्यात आपण चॅप्टर वाईज सिरीज घेणार आहोत. तुम्हाला यूट्यूब चॅनलमध्ये जाऊन त्या ठिकाणी चॅप्टर वाईज आपण जे काही क्वेश्चन्स बोर्डाला इम्पॉर्टंट आहेत आणि जे महत्त्वाचे आहेत आणि जे आपल्याला सॉल्व करता येतील सोप्या पद्धतींमध्ये, आपण अशा गणितांना आपण सॉल्व करूया. ट्रिग्नोमेट्रीमध्ये एक मेथड यूज केली होती आपण 2/1, 3/1, 1/2, 1/3 ची. तर आपल्याला ती मेथड यामध्ये यूज करायची. जर हे गणित समजलं नाही तर ट्रिग्नोमेट्री चॅप्टरमधला तुम्हाला जो वर्ड प्रॉब्लेम्स आहेत ते बघून घ्या, म्हणजे तुम्हाला हे गणित कसं सॉल्व करायचं हे पटकन कळेल. आता वाईल लँडिंग ॲट ॲन एअरपोर्ट. आता एअरपोर्टवर लँडिंग करताना पायलट मेड अन अँगल ऑफ डिप्रेशन ऑफ 20 डिग्री. म्हणजे इथे आपण असं म्हणूया की हा एरोप्लेन आहे समजा, आणि एरोप्लेन हा त्या ठिकाणी लँडिंग करण्यासाठी एक डायग्राम क्रिएट करतो मी. लँडिंग करणारे एरोप्लेन काढतोय मी. लक्षात घ्या, हा काढायची गरज नाही, फक्त समजण्यासाठी म्हणून आपण त्या ठिकाणी हा मी काढतोय. इथे आपण एरोप्लेन काढला, हा सहज एक डायग्राम काढायची म्हणून काढली. आता ही याच्यामध्ये तुम्हाला त्या ठिकाणी हा एरोप्लेन जो आहे हा लँडिंग करतोय. लक्षात घ्या, लँडिंग म्हणजे त्याने लँडिंग स्टार्ट केली आहे आणि तो या पॉईंटपासून आपण असं म्हणूया की तो लँडिंग करणार आहे. मी याला नाव दिलं समजा ए. हा पॉईंट आपण पकडला ए. लक्षात घ्या, आणि तुम्हाला प्रश्न जो आहे तो विचारला आहे हाईट. तुम्हाला ही हाईट काढायची. आता ही ट्रायंगल क्रिएट होईल बघा इथे 90 डिग्री, आणि हाईट काढण्यासाठी आपण त्याला एक्स मानूया बघा. आणि हा जो आहे याला इथे बी, आपण या ठिकाणी याला इथे सी करूया आणि हा बी पॉईंट घेऊया आणि याला सी नाव देऊया. आता इथे त्यांनी अँगल ऑफ डिप्रेशन सांगितलं आहे. आता अँगल ऑफ डिप्रेशन तुम्हाला माहिती आहे की तो हॉरिझॉन्टल लाईनला असतो. हॉरिझॉन्टल लाईन म्हणजे याची स्ट्रेट लाईन जर मी काढली तर हा जो अँगल आहे हा होणार अँगल ऑफ डिप्रेशन. तो दिला आहे 20 डिग्री. बघा डायग्राम समजून घ्या. आता इथे 20 डिग्री ॲव्हरेज स्पीड दिला आहे त्यांनी. आता इथे तुम्हाला पहिला पॉईंट लक्षात घ्या की आपण याच्या ट्रायंगलमध्ये नेमकं काय काढायचं आहे, तर ते आपल्याला इथे समजलं पाहिजे. मी ते साईडला सेकंड पॉईंट क्रिएट करून ठेवतो. आपल्याला जे काढायचं आहे म्हणजे इन ट्रायंगल ए बी सी, या ट्रायंगल ए बी सी मध्ये आपल्याला काय साईन, त्या ठिकाणी साईन काढायचं की कॉस काढायचं की टॅन, हे नंबरवर कळेल. तुम्हाला मी पाठ करून घेतलेले आहेत अंक, तुम्हाला रायटिंग करून ठेवतो इथे. साईन थिटा, कॉस थिटा आणि टॅन थिटा. साईन थिटा 2/1, 3/1 आणि 2/3. 2 म्हणजे अपोजिट साईड, 3 म्हणजे ॲडजसंट साईड आणि 1 म्हणजे हायपोटेनियस. लक्षात घ्या, म्हणजे तुम्हाला हे गणित सोडवताना इथे हे पॉईंट्स यूज करायचे आहेत. आता इन ट्रायंगल ए बी सी त्या ठिकाणी जर बघितला तर आपल्याला आता ह्या डायग्राममधले माहिती करून घेऊया. पहिला डायग्राम बघून घ्या. हा जो 20 डिग्री दिला आहे अँगल ऑफ डिप्रेशन, त्याचा तो अल्टरनेट अँगल होणार. म्हणजे इथे बघा ए, आपण याला ई नाव दिलं समजा, तर ए हा पॅरलल होणार बी सीला, पॅरलल टू बी सी. म्हणजेच अल्टरनेट अँगल यूज केले, अल्टरनेट अँगल्स. तर अँगल ए बी सी हा कॉन्ग्रुएंट होणार अँगल ई ए बी, आणि दोघांची व्हॅल्यू होणार 20 डिग्री. याचा अर्थ इथे हा अँगल त्या ठिकाणी तुम्हाला भेटणार 20 डिग्री अल्टरनेट. आता तुम्हाला मी सांगितलं आहे की थिटाच्या समोरची बाजू घ्यायची आपल्याला, म्हणजे ही साईड जर पकडली तर ही होणार 2 नंबरिंगमध्ये आपल्या, ही हायपोटेनियस 1 आणि ही होईल ॲडजसंट साईड. रिमेनिंग साईड काय होणार, ॲडजसंट साईड होणार. याचा अर्थ तुम्हाला ए बी फाइंड आउट, त्यांनी ए बीचा पॉईंट दिला आहे बघा का. त्याने काय सांगितलं आहे
की ॲव्हरेज स्पीड ऑफ द प्लेन वॉज 200 किलोमीटर पर आवर. आता बघा, स्पीड हा फर्स्ट पॉईंट हा लक्षात घ्या. स्पीड ऑफ द प्लेन इक्वल टू 200 किलोमीटर पर आवर. आता आपल्याला इथे बघा पॉईंट्स लक्षात घ्या की sin 20ची व्हॅल्यू पण दिलेली आहे त्यांनी आणि इथे आपल्याला किलोमीटर पर आवर दिलेले आहेत. आपल्याला त्या ठिकाणी मीटरमध्ये कन्वर्ट करावं लागतील, मीटर पर सेकंद. म्हणजे 200चे आपल्याला मीटर पर सेकंद करावे लागतील. म्हणजेच इक्वल टू 200 इंटू, आता 1 किलोमीटर म्हणजे 1000 अपॉन इथे 1 आवर म्हणजे 3600 मीटर पर सेकंदमध्ये कन्वर्ट करायचे. तिथे लक्षात घ्या का हा पॉईंट इथे खूप इम्पॉर्टंट आहे. स्पीड ऑफ द प्लेन आपल्याला काय करायचं आहे, कन्वर्ट करायचं आहे. मग आता 200 इथे पण 0 गेला 0 गेला, हा 0 गेला 0 गेला. आता इथे 200 गुणिले 10 म्हणजे 2000 झाले. लक्षात घ्या. मग इथे 2000 अपॉन 36. आता 9ने भाग जातो किंवा 9 इथे आपल्याला 6ने भाग जातो. 6 6 36. कसं पण सॉल्व करू शकता. आपल्याला कितीने भाग जातो ते बघूया. इथे पहिला आपण 2ने देऊया. 2 एके 2, 2 आठी 16. इथे 2 एके 2 म्हणजे इथे 1000 झाले. म्हणजे 1000 अपॉन 18. आता आपण 2ने देऊया परत. 2 9 18. इथे 2 पंचे 10. इथे 1000 आहे, सॉरी. 2 पंचे 10. शून्य घेतला इथे. 2 पंचे 10, पुढचे शून्य घेतले. म्हणजे आपल्याला 500 भागिले 9 मीटर पर सेकंद इथपर्यंत थांबायचं. स्पीड ऑफ द प्लेन. आता BC फाइंड आउट करायचं. लक्षात घ्या. आता हा BC म्हणजे कोणता, तर हा पॉईंट आहे जो इथे आपल्याला 1 नंबर आहे तो फाइंड आउट करायचा आहे. तर BC फाइंड आउट करण्यासाठी तुम्हाला पॉईंट यूज करावा लागेल. लक्षात घ्या. सेकंड, सायन्समध्ये एक फॉर्म्युला आहे, डिस्टन्स इक्वल टू स्पीड इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाईम. आपल्याला डिस्टन्स काढायचं आहे म्हणजे हा BC आहे. लक्षात घ्या. मग डिस्टन्स काढण्यासाठी डिस्टन्स इक्वल टू हा स्पीड इंटू टाईम होणार. स्पीड इंटू टाईम. आता स्पीड जो आपण काढला मगाशी तो स्पीड आहे 500 अपॉन 9 इंटू टाईम आहे 54 सेकंद. आपल्याला 54 सेकंदवरती बघा इथे 54 सेकंद दिलेले आहेत. रीच आफ्टर 54 सेकंद म्हणजे टाईम दिलेला आहे 54 सेकंद. त्यामुळे आपण मीटर पर सेकंदमध्ये कन्वर्ट करून घेतले. आता इथे 9 एके 9, 9 सक 54. इथे 6 6 पंचे 30 म्हणजे 3000. याचा अर्थ BCची व्हॅल्यू आपल्याला किती भेटली, 3000 मीटर. हा पॉईंट इथे आपला लक्षात ठेवा की इथे आपल्याला व्हॅल्यू BCची किती भेटते, 3000. पुन्हा एका स्पीड दिला आहे त्याच्यावरून आपण मीटर पर सेकंदमध्ये कन्वर्ट केले. 500 अपॉन 9 येतात. स्पीडचा फॉर्म्युला यूज करायचा, डिस्टन्स अपॉन टाईम म्हणजे डिस्टन्स इक्वल टू स्पीड इंटू टाईम. स्पीड आहे 500 अपॉन 9 इंटू 54. हा टाईम दिलेला आहे तर इथे 3000 झाले. आता आपण आपली मेथड यूज करायची इन ट्रायंगल ABC. आता याची व्हॅल्यू भेटली आपल्याला 3000. BC हा जो आहे हा 3000 भेटला आपल्याला. मग आता 2 आणि 1 झाला. इथे 3 दिलेला नाही त्यामुळे आपल्याला 2/1 हा काय यूज करावा लागेल, साइन थिटा 2/1. मग 2 बघा याच्यामध्ये काय येईल, AC अपॉन 1 आहे AB. लक्षात घ्या. AC अपॉन काय आला, AB. आता इथे साइन 20 इक्वल टू AC आपल्याला काढायचं आहे, ती हाईट आहे आणि AB आहे 3000. आता साइन 20ची व्हॅल्यू दिलेली आहे त्यांनी 0.342 इक्वल टू AC अपॉन 3000. म्हणजेच AC इक्वल टू 0.342 इंटू 3000. या दोघांचा गुणाकार करा तो येतो 0.342ला आपल्याला मल्टिप्लाय किती करायचे, 3000. त्याचं मल्टिप्लाय करून बघा तुम्हाला आन्सर येईल 1026 मीटर.
हा ए सी आहे आणि ए सी काय तर ती हाईट आहे प्लेनची. याचा अर्थ आपल्याला ए सीची व्हॅल्यू म्हणजेच काय भेटली, हाईट भेटली. आणि मग हाईट किती यायला पाहिजे, हाईट ऑफ द प्लेन when started landing is 1026 मीटर. तर अशा पद्धतीने आपल्याला ही गणितं सॉल्व करायची आहेत. तर हे ॲप्लिकेशन टाईप येतं. त्यासाठी तुम्हाला फॉर्म्युला आणि गणितं आधीचे सोडवलेले म्हणजे प्रॅक्टिस सेट पूर्ण माहीत पाहिजे. तर तुम्ही ही गणितं सहज सॉल्व करू शकता. याच्यात 3 पॉईंट आहेत ॲक्च्युली. इथे आपण 2 केला आणि इथे हा तिसरा पॉईंट केला आहे. पहिला पुन्हा सांगतो, लक्ष द्या. एरोप्लेन जेव्हा स्टार्ट होतो लँडिंगला त्यावेळेस त्याचा डिप्रेशन 20 आहे, तर अल्टरनेट 20 होणार इकडे. नंतर ए बी सी, तर ए बी काढायचं आहे. डिस्टन्स एक स्पीड आपल्याला त्या ठिकाणी प्लेन दिलं आहे 200 km/h. आता इथे आपल्याला 54 सेकंद आहे, म्हणजे आपल्याला सेकंदमध्ये कन्वर्ट करावं लागतील. म्हणजे km/h मीटर पर सेकंद केले तर 500/9 येतात. फॉर्म्युला स्पीड इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाईम. डिस्टन्स बी सी काढायचं आहे आपल्याला, स्पीड इंटू टाईम. स्पीड आहे 500/9 इंटू 54 म्हणजे 3000 झाले. आता आपल्याला याच्यामध्ये साइन थिटा यूज करावं लागेल, कारण 2 आणि 1 दिला आहे, 3 दिलेला नाही. म्हणून आपल्याला साइन थिटा यूज केला तर साइन 20 त्याला 0.342 दिलेली आहे व्हॅल्यू, मल्टिप्लाय 3000 केले तर आपल्याला 1026 मीटर अशा पद्धतीने हाईट भेटते. आता प्रश्न क्रमांक आपण दुसरा बघूया हॉट सिरीजमधला. आता प्रत्येकाची आपण हॉट सिरीज क्रिएट केलेली आहे. त्याच्यामध्ये आपण प्रत्येकातले 1-1, 2-2 जे इम्पॉर्टंट आहेत, तुम्हाला जे वाटतात ते गणितं जर समजत नसेल तर यामध्ये बघून तुम्ही ते सॉल्व करू शकता. मी त्या ठिकाणी सॉल्व करून ठेवतो आहे फक्त. अ लॅडर ऑन द प्लॅटफॉर्म ऑफ अ फायर ब्रिगेड व्हॅन कॅन बी एलिव्हेटेड ॲट अन अँगल ऑफ 70 degree टू द मॅक्झिमम. द लेंथ ऑफ द लॅडर कॅन बी एक्सटेंडेड अप टू 20 मीटर. इफ द प्लॅटफॉर्म इज 2 मीटर अबोव द ग्राउंड, फाइंड द मॅक्झिमम हाईट फ्रॉम द ग्राउंड अप टू विच द लॅडर कॅन रीच. साइन 70 घ्यायचे 0.94. आता तुम्हाला पहिली गोष्ट डायग्राम क्रिएट करता आली पाहिजे. आता याची डायग्राम कशी क्रिएट करायची लक्ष द्या. सर्वात पहिले तुम्हाला त्या ठिकाणी प्लॅटफॉर्म तयार करावा लागेल की ज्याच्यावरती त्या ठिकाणी ग्राउंडपासून ती हाईट दिलेली आहे. तर आता बघा याच्यामध्ये पॉईंट समजून घ्या पहिले. ही जी डायग्राम आहे हीच इम्पॉर्टंट आहे. इथे 2 मीटर बघा, मी 2 मीटरचा प्लॅटफॉर्म त्या ठिकाणी तयार करतो. हा 2 मीटरचा आहे, हा 2 मीटर. आणि हा जो आहे हा ग्राउंड आहे एरिया. बघा, अ लॅडर ऑन द प्लॅटफॉर्म ऑफ अ फायर ब्रिगेड व्हॅन कॅन बी एलिव्हेटेड. आता ही व्हॅन आहे आणि एलिव्हेटेड 70 degree आहे. द लेंथ ऑफ द लॅडर कॅन बी एक्सटेंडेड अप टू 20 मीटर इफ द प्लॅटफॉर्म इज 2 मीटर अबोव द ग्राउंड. म्हणजे 2 मीटर अबोव द ग्राउंड केला आपण प्लॅटफॉर्म. आता इथून जो अँगल आहे 70 degree, हा अँगल लक्षात घ्या, हा 70 degree आहे. त्यांनी दिलेला अँगल ऑफ एलिव्हेशन 70 degree. आणि लेंथ ऑफ द लॅडर कॅन बी एक्सटेंडेड अप टू 20 मीटर. म्हणजे ही जी लेंथ आहे ही किती होऊ शकते, 20 मीटर होऊ शकते. आणि तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे मॅक्झिमम हाईट फ्रॉम द ग्राउंड. म्हणजे ही लाईन, ही लेंथ फाइंड आउट करायची पूर्ण. त्याला मी लाल कलर देतो. ही आपल्याला ही लाल लाईन काढायची. तुमच्या लक्षात येईल. आपण त्याला नावं देऊया. याला नाव देतो मी ए, याला देतो बी, हा सी, हा डी आणि हा ई. लक्षात घ्या. आता याच्यामध्ये ए बी ही काय आहे तर ए सी ही काय आहे, लेंथ ऑफ लॅडर. इन फिगर ए सी इज द लेंथ ऑफ लॅडर. लक्षात घ्या. आणि यामध्ये ए ही ए जी आहे त्या ठिकाणी ती आहे प्लॅटफॉर्मची हाईट. बघा, ए ही पूर्ण हाईट आहे आणि सी डी ही प्लॅटफॉर्मची हाईट आहे. सी डी रिप्रेझेंट हाईट ऑफ प्लॅटफॉर्म. ही थोडीशी माहिती लिहायची. आधीच्या गणिता पण तसंच करायचं आहे. आता व्हॅल्यूज बघा. यामध्ये ए सीची व्हॅल्यू दिली आहे, आपण काढले ती 20 मीटर आहे. अँगल ऑफ एलिव्हेशन म्हणजे अँगल ऑफ एलिव्हेशन, अँगल
ACB इक्वल टू आहे 70 डिग्री. लक्षात घ्या इथे. आता इथे जर तुम्ही बघितलं तर इथे 2 मीटर आहे CD. बघा क्वाड्रिलॅटरल BCDE. या BCDE मध्ये आपल्याला रेक्टँगल म्हणता येईल. अपोजिट साईड ऑफ रेक्टँगल कशी असते? कॉन्ग्रुएंट असते. अपोजिट साईड ऑफ रेक्टँगल. आता अपोजिट साईड ऑफ रेक्टँगल म्हणजेच काय येईल? CD इक्वल टू BE इक्वल टू 2 मीटर. म्हणजे याचा अर्थ ही 2 मीटर झाली. आता आपल्याला AB फाइंड आउट करायचं आहे. AB फाइंड आउट केला की तुम्हाला त्या ठिकाणी आपण हाईट काढू शकतो पूर्ण. म्हणून मी त्या ठिकाणी भाग करतो. आता आपण ट्रायंगल ABC कडे वळूया. आता ABC याच्यात जर आपण मेथड यूज केलेली त्या पद्धतीने जर बघितलं तर हा अपोजिट साईड होणार 2, ही 1 आणि ही 3. आता 3 दिलेली नाही, 2 आणि 1 आहे. आपल्याला 2 काढायची, याला आपण x मानला. तर इन ट्रायंगल ABC आपल्याला काय यूज करावं लागेल? साइन थिटा. लक्षात घ्या, साइन थिटा इक्वल टू हा 2/1 आहे. मग साइन थिटाचा फॉर्म्युला काय येईल? 2/1 म्हणजे AB अपॉन AC. साइन 70 इक्वल टू AB ची व्हॅल्यू x अपॉन AC. साइन 70 घ्यायचं आहे 0.94 इक्वल टू x अपॉन AC ची व्हॅल्यू आहे 20. म्हणजेच x इक्वल टू 0.94 इंटू 20. याचा अर्थ x ची व्हॅल्यू ही 18.80 मीटर होणार. मल्टिप्लाय करून बघा, तुम्हाला 18.80 भेटते. आता आपल्याला काय काढायचं आहे? हाईट. बघा का त्या ठिकाणी मॅक्झिमम हाईट फ्रॉम द ग्राउंड. आता आपण थर्ड पॉईंट क्रिएट करू. इथे मॅक्झिमम थर्ड पॉईंट हा सेकंड आणि हा फर्स्ट. मॅक्झिमम हाईट फ्रॉम द ग्राउंड up to which ladder can reach. Up to which ladder can reach. ही होणार A. मग A काढायचं तर आपल्याला AB प्लस काय करावं लागेल? BE. मग A ची व्हॅल्यू ही x प्लस 2 मीटर. म्हणजेच x ची व्हॅल्यू किती भेटली आपल्याला? 18.80 प्लस 2 याचा अर्थ 20.80 मीटर. हे झालं तुमचं आन्सर. म्हणजेच दी मॅक्झिमम हाईट फ्रॉम द ग्राउंड अप टू विच, हे पूर्ण लिहायचं, अप टू विच द लॅडर कॅन रीच इज 20.80 मीटर. तर हे झालं तुमचं आन्सर. तर अशा पद्धतीने आपल्याला ॲप्लिकेशन करून त्या ठिकाणी हे उत्तर काढायचे. शेवटी ए काढायचं आपल्याला आणि याचं रिप्रेझेंटेशन व्यवस्थित करायचं. ट्रायंगलमध्ये साइन थिटा काय यूज करायचं तर 2/1 आपल्याला हा फॉर्म्युला त्या ठिकाणी अप्लाय करायचा आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला मॅक्झिमम हाईट फ्रॉम द ग्राउंड अप टू विच लॅडर कॅन रीच भेटणार 20.80 मीटर. पुढचं एक गणित आहे तिसरं. 5 गणितं घेऊया आपण टोटल या सिरीजमधले. नंतर 5 असे आपण पुढे एक एक सॉल्व करूया. 2 buildings are in front of each other on a road of width 15 meter. From the top of the first building having a height of 12 meter, the angle of elevation of the top of the second building is 30 degree. What is the height of the second building? आपण हे गणित सॉल्व केलेले सेम मेथडने सॉल्व करायचे. बघा आपण इथे काय करूया, पहिले रोड काढूया. हा रोड काढला मी. त्याची जी काही विड्थ आहे ही किती आहे 15 मीटर. नंतर फ्रॉम द टॉप ऑफ द फर्स्ट बिल्डिंग मी इथे एक फर्स्ट बिल्डिंग काढतो. हॅविंग हाईट 12 मीटर, याची हाईट आहे 12 मीटर. याचा अँगल ऑफ एलिव्हेशन म्हणजे दुसऱ्या बिल्डिंगकडे बघण्याचा जो अँगल आहे तो आहे 30 डिग्री. आणि तुम्हाला त्या ठिकाणी हाईट ऑफ सेकंड बिल्डिंग काढायची आहे.
आपण त्याला लाल रंग दाखवूया. ही हाईट काढायची. आता इथे पॉईंट आपण जॉईंट करूया. बघा, हा झाला ए, याला आपण नाव देऊया बी, हा सी, हा डी आणि हा ई. तर तुमच्या लक्षात येईल, थोडं रिप्रेझेंटेशन तुम्ही करा. आपण डायरेक्ट त्या ठिकाणी सॉल्व करूया, म्हणजे आपला वेळ थोडासा कमी लागेल. फक्त माहिती लिहायची, अँगल ऑफ एलिव्हेशन, त्यानंतर सी डी, त्यानंतर फर्स्ट बिल्डिंग कोणतं आहे, सी डी आहे, त्याची माहिती. आता इथे आपल्याला पॉईंट बघा, आपल्याला यूज करायचं आहे त्या ठिकाणी कोणता हे नंतर कळेल, पण इथे मी पॉईंट त्या ठिकाणी तयार करून ठेवतो. मला हाईट ऑफ सेकंड बिल्डिंग जर काढायची असेल, मी थर्ड पॉईंट आधीच लिहून ठेवतो इथे. हा सेकंड आणि हा फर्स्ट. थर्ड पॉईंट काय येईल, हाईट ऑफ सेकंड बिल्डिंग. आपण हाईट ऑफ सेकंड बिल्डिंग जर विचार केला तर तुमच्या लक्षात येईल की ही ए असणार व्हॅल्यू. म्हणजे तुम्हाला व्हॅल्यू कसली काढायची, एची. जर ए काढायचं असेल तर आपल्याला ए बी प्लस काय करावं लागेल, बी ई. इथपर्यंत लक्षात घ्या. सेकंड पॉईंट आपल्याला हा ट्रायंगल घ्यायचा आहे, म्हणजे इन ट्रायंगल ए बी सी. आता ए बी सीमध्ये इथे आपण याला एक्स मानलं तर हा थिटाच्या अपोजिट होणार 2. लक्षात घ्या, हा होणार 1 आणि हा होणार 3. आता याच्यात क्वाड्रिलॅटरल जर बघितला, बघा हा फर्स्ट पॉईंट आहे. आता याच्यात माहिती लिहायची, अँगल ऑफ एलिव्हेशन, अँगल ऑफ एलिव्हेशन, अँगल ए सी बी इक्वल टू किती आहे, 30 डिग्री. आता क्वाड्रिलॅटरल बघा, इथे जर आपण क्वाड्रिलॅटरल बघितला तर क्वाड्रिलॅटरल बी सी डी आणि ई अपोजिट साइड्स ऑफ रेक्टँगल केले, अपोजिट साइड्स ऑफ रेक्टँगल. तर जेवढा बी सी आहे तेवढाच डी ई होणार, आणि जेवढा सी डी आहे तेवढाच काय होणार, बी ई. म्हणजे हा 15 आहे तर हा वरती 15 होणार, 12 आहे तर हा 12. आता बघा इथे 3 दिला आहे आणि 2 दिला आहे. मग आता 3 आणि 2 जर हा बी सी आणि डी ईचे व्हॅल्यू जर काढले तर ही 15 आणि हे किती होणार, 12. आता इन ट्रायंगल ए बी सी आपल्याला काय यूज करावं लागेल, 2 आणि 3 असेल तर टॅन थिटा. तुम्हाला मेथड प्रॅक्टिस सेटमध्ये कळेल ही. टॅन थिटा 2/1 2/3 आहे, तर 2/3 म्हणजेच 2 काय याच्यामध्ये ए बी अपॉन 3 काय आहे, बी सी. म्हणजेच टॅन 30 इक्वल टू ए बीची व्हॅल्यू एक्स अपॉन बी सी 15 दिलेला आहे. आता टॅन 30 त्या ठिकाणी टॅन 30ची व्हॅल्यू आहे 1/√3, म्हणजे इथे 1/√3 येणार, इक्वल टू एक्स अपॉन 15. आता एक्स जर घेतला तर 15 भागिले वर्गमुळात 3 येणार. याला रॅशनलाइज करायचं बाय रॅशनलायझिंग, डिनॉमिनेटर काय करायचं, 15/√3 इंटू √3 अपॉन √3 घ्यायचे, म्हणजेच 15 वर्गमुळात 3 भागिले 3 येणार. 3×5 = 15 म्हणजे 5 वर्गमुळात 3. आता 5 गुणिले वर्गमुळात 3ची किंमत आपण 1.73 घेऊ शकतो, पण आता इथे आपल्याला ती तशीच ठेवायची आहे. म्हणजे एक्सची व्हॅल्यू ही किती भेटली, 5√3. आता व्हॅल्यू पुट आउट करायची इकडे, म्हणजे ए बीची व्हॅल्यू आपण एक्स मानले प्लस बी किती आहे त्या ठिकाणी 12, म्हणजेच 5 वर्गमुळात 3 अधिक 12, याचा अर्थ 12 अधिक 5 वर्गमुळात 3. ही झाली हाईट ऑफ सेकंड बिल्डिंग. म्हणजे आन्सर काय भेटलं, हाईट ऑफ सेकंड बिल्डिंग इज 12 + 5√3 मीटर. तर अशा पद्धतीने ही गणितं तुम्हाला सॉल्व करायची आहेत. त्याच्यामध्ये व्हॅल्यूज पुट आउट करायच्या, डायग्रॅम काढायचे आणि डायग्रॅम बघून त्या ठिकाणी व्हॅल्यूज टाकायच्या आणि त्या पद्धतीने ही गणितं तुम्हाला सॉल्व करायची आहेत. क्वेश्चन नीट लिहून घ्या, प्रश्न तुमच्या पुस्तकात पण आहेत, ते बघून त्या ठिकाणी ही गणितं सॉल्व करायची आहेत. हा झाला क्वेश्चन नंबर 3. आता 4 नंबरचा घेऊया आपण.
फ्रॉम द टॉप ऑफ द लाईट हाऊस अँड ऑब्झर्वर लुक्स ॲट अ शिप अँड फाइंड्स द अँगल ऑफ डिप्रेशन टू बी 30 डिग्री. इफ द हाईट ऑफ द लाईट हाऊस इज 100 मीटर देन फाइंड हाऊ फार द शिप इज फ्रॉम द लाईट हाऊस. 6.2 मध्ये सेम असंच गणित आहे. आपण त्याच पद्धतीने हे सॉल्व करायचं आहे. आता इथे एक लाईट हाऊस काढतोय मी. लाईट हाऊस ही अशी जागा आहे की जिथे आपल्याला जहाजांवरती लक्ष ठेवण्यासाठी एक स्पॉट असतो आणि इथं समुद्रामध्ये हे जे काही जहाजं असतात ह्या जहाजांवरती निरीक्षण ठेवण्याचं काम त्या ठिकाणी या लाईट हाऊसद्वारे होत असतं. आपण एक शिप काढूया. आता त्यांनी काय सांगितलं की ॲन ऑब्झर्वर लुक ॲट अ शिप फाइंड्स अन अँगल ऑफ डिप्रेशन 30 डिग्री. आता याचा अँगल ऑफ डिप्रेशन कसा येईल बघा. हा काय करतोय तर इकडे शिपकडे बघतोय. याचा अर्थ याची हॉरिझॉन्टल लाईन जर पकडली तर हॉरिझॉन्टल लाईनने तो अँगल ऑफ डिप्रेशन येणार किती 30 डिग्री. याचा अर्थ तुम्हाला इथे डिस्टन्स काढायचं आहे. म्हणजे याला तुम्हाला एक्स म्हणावं लागेल. डिस्टन्स फ्रॉम द शिप टू लाईट हाऊस. आणि याची हाईट दिले 100 मीटर लाईट हाऊसची. याला आपण ए मानलं, याला बी, याला सी आणि याला ई मानूया. तर आता ए बी इज द हाईट ऑफ लाईट हाऊस येणार. रिप्रेझेंटेशन करायचं डेटाचं. बी सी इज द डिस्टन्स बिटवीन शिप अँड लाईट हाऊस विच इज सपोज इट इज एक्स. अँगल ऑफ एलिव्हेशन अँगल अँगल ऑफ डिप्रेशन अँगल ई ए सी इक्वल टू 30 डिग्री. मग अँगल अल्टरनेट अँगल जर यूज केले बघा का, अँगल ऑफ डिप्रेशन जर बघितला तर अँगल ई ए सी इक्वल टू 30 बाय अल्टरनेट अँगल. आपण अल्टरनेट अँगल यूज करूया. तर अँगल ई ए सी इक्वल टू अँगल ए सी बी इक्वल टू 30 म्हणजे हा झाला 30 डिग्री. आता 30च्या अपोजिट बघा आपले जे पॉईंट्स आपण मांडतो आपल्या ट्रिकमध्ये तिथे हा 2 येणार, हा होणार 3 आणि हायपोटिनियस असतो 1. मग आता इथे बघा इथे हा झाला फर्स्ट पॉईंट. आता सेकंड पॉईंट आपण इथे काय मांडूया 2/3. 2/3 म्हणजे काय घ्यायचं tan थिटा. म्हणजे इन ट्रायंगल ए बी सी आपल्याला tan थिटा यूज करावं लागेल. tan थिटा काय 2/3. मग 2/3 म्हणजेच काय येईल ए बी अपॉन बी सी. म्हणजेच tan 30 इक्वल टू ए बीची व्हॅल्यू किती 100 अपॉन बी सीला आपण एक्स मानलं आहे. आता इथे लक्षात घ्या tan 30ची व्हॅल्यू घ्यायची आपल्याला. आता tan 30 त्या ठिकाणी किती आहे तो बघून घ्या. tan 30ची व्हॅल्यू आहे 1/√3 म्हणजे 1/√3 इक्वल टू 100 अपॉन एक्स. एक्स जर इकडे आणला तर 100 इंटू √3 होणार. याचा अर्थ द डिस्टन्स झालं उत्तर याचं. द डिस्टन्स between ship and lighthouse is 100√3 मीटर. तर अशा प्रकारे आपल्याला हा डिस्टन्स फाइंड आउट करायचा आहे. गणित एकदम सोपी आहे. ट्रिक आणि टेक्निकली हा पॉईंट सॉल्व करा तर ती गणितं एकदम इझी जातील. आपण पुढचं गणित घेऊया एक क्वेश्चन नंबर 5. इथे आपण एक सिरीज आपण संपूया. नंतर सेकंड सिरीजमध्ये पुढचे काही गणितं घेऊया जी तुम्हाला इम्पॉर्टंट आहेत. अ बॉय स्टँडिंग ॲट अ डिस्टन्स ऑफ 48 मीटर फ्रॉम द बिल्डिंग ऑब्झर्वर द टॉप ऑफ द बिल्डिंग अँड मेक्स अन अँगल ऑफ एलिव्हेशन ऑफ 30 डिग्री. फाइंड द हाईट ऑफ द बिल्डिंग. आता इथे लक्षात घ्या आपण सपोज इथे समोर एक बिल्डिंग घेऊया. ही बिल्डिंग आहे आणि ऑब्झर्वर इकडे उभा आहे. हां आणि हा आपण अँगल ही डिस्टन्स झाला बिटवीन बिल्डिंग. तर इथे हा ए, हा बी आणि हा सी आहे. तर याचा अँगल ऑफ एलिव्हेशन आहे 30 डिग्री आणि त्यांनी डिस्टन्स दिला आहे 48 मीटर आणि तुम्हाला हाईट काढायची. त्याला आपण एक्स मानूया. म्हणजे ही हाईट एक्स मानली
डिस्टन्स आहे 48 मीटर आणि 30 डिग्री हा त्याचा अँगल ऑफ एलिव्हेशन आहे. म्हणजे ए बी रिप्रेझेंट्स दी हाईट ऑफ बिल्डिंग, बी सी इज द डिस्टन्स बिटवीन पर्सन अँड बिल्डिंग विच इज 48 मीटर. ते सगळे पॉईंट मांडायचे. आता इथे अपोजिट साईडला 2 येणार, हा 1 आणि हा होणार 3. आता 1 दिलेला नाही, 2 आणि 3 म्हणजे इन ट्रायंगल ए बी सी आपल्याला काय वापरावं लागेल, टॅन थिटा. टॅन थिटा काय 2/3. मग 2/3 म्हणजेच काय लिहिते ए बी अपॉन 3 आहे बी सी. म्हणजेच टॅन 30 इक्वल टू ए बीची व्हॅल्यू एक्स अपॉन किती येईल 48. लक्षात घ्या इथे. मग आता ए बी टॅन 30 आहे 1/√3 इक्वल टू एक्स अपॉन 48. म्हणजेच एक्स इक्वल टू 48 अपॉन किती येतील √3. इथे रॅशनलाइज करायचे बाय रॅशनलायझिंग. म्हणजे एक्स इक्वल टू 48 अपॉन √3 आहे, तर याला मल्टिप्लाय √3 अपॉन √3 करायचे. म्हणजेच 48 √3 अपॉन 3 येणार. म्हणजेच 3ने भाग देऊ शकतो आपण. तर 3 एके 3 आणि 3 सक 18 म्हणजे 16 वर्गमुळात 3 मीटर. म्हणजे दी हाईट ऑफ द आन्सर लिहायचं शेवटी. दी हाईट ऑफ द बिल्डिंग इज 16√3 मीटर. तर ही गणितं अतिशय सोपी आहेत. फक्त तुम्हाला त्याचं ॲप्लिकेशन समजलं पाहिजे आणि गणितामध्ये थोड्याफार ट्रिक यूज करून आपले जे फॉर्म्युले पाठांतर आणि कोणतं काय घ्यायचं ह्या पद्धतींचा यूज केला तर हे गणित अतिशय सोप्या पद्धतीने आपण सॉल्व करू शकतो. तर आपण या सिरीजमध्ये पहिलं गणित एरोप्लेनचं बघितलं. एरोप्लेनमध्ये त्याचं स्पीड दिलेलं आहे, त्याच्यावरून आपण डिस्टन्स काढला 3000 येतो आणि साइन थिटाची व्हॅल्यू यूज करून त्या ठिकाणी आपण त्याची हाईट काढली. ज्या टायमाला त्याने लँडिंग स्टार्ट केला त्याच टायमाचं आपण हाईट काढायची होती. त्यानंतर आपण क्वेश्चन 2मध्ये आपण लॅडरचं उदाहरण घेतलं. लॅडर एका ग्राउंडवरती आपल्या फायर ब्रिगेडच्या प्लॅटफॉर्मवरती त्याचा एक्सटेन्शन पॉईंट हा 20 मीटरपर्यंत आहे आणि अँगल ऑफ एलिव्हेशन आहे 70. त्याच्यावरून आपण त्याच्यामध्ये काय काढले, त्याची मॅक्झिमम हाईट काढली साइन थिटाची व्हॅल्यू यूज करून. शेवटी आपल्याला एईची व्हॅल्यू टोटल काढण्यासाठी आपण त्या पद्धतीने सॉल्व केलं. थर्ड गणितामध्ये 2 बिल्डिंग दिलेल्या आहेत, त्याच्या जे आपण 6.2मध्ये सोडवलं तसंच आहे. बिल्डिंग दिलेले आहेत, त्याची त्या ठिकाणी हाईट काढायची आहे. त्याचा अँगल ऑफ एलिव्हेशन दिलेला आहे, टॅन थिटा यूज केला की तुम्हाला हाईट भेटते. √3ची व्हॅल्यू घेऊ नका याच्यामध्ये. फ्रॉम द टॉप ऑफ लाईट हाऊस तो शिपचं एक्झाम्पल आहे, फक्त याच्यात टॅन 30 आहे आणि व्हॅल्यूज दिल्यात 100√3 येते. आणि लास्ट एक्झाम्पल जे आपण सॉल्व केलं त्याच्यामध्ये एक पर्सन बिल्डिंगपासून 48 मीटर आहे. व्हॅल्यूज पुट आउट करून तुम्हाला आन्सर भेटतं 16√3 मीटर. तर आता आपण पुढच्या लेक्चरमध्ये पुढची ट्रिग्नोमेट्रीची सिरीजची काही गणितं सॉल्व करूया. त्याच्यातले काही प्रूफ आहेत 10, तर ते 10च्या 10 प्रूफ आपण सॉल्व करून बघू, जेणेकरून तुम्हाला एखादा आला तर तो सॉल्व करता येईल. धन्यवाद.